We'll open our Bibles to 1 Peter chapter 2 verse 4. He was rejected by people, but he was chosen by God for great honor. 1 पेत्र 2 त्यातलं 4थं वचन म्हणतं, जो जिवंत धोंडा माणसांकडून नाकारलेला खरा, परंतु देवाच्या दृष्टीने निवडलेला व मौल्यवान आहे. Praise God. आमेन. Rejection is a pain. नाकारलं जाणं एक वेदना आहे. People lose confidence. आणि मग त्यापायी लोकांचा विश्वास निघून जातो. People lose direction. त्यापायी लोकांची दिशा भूल व्हायला लागते. People lose hope. त्यापायी लोकांमधली आशा निघून जाते. And some even lose their lives. आणि त्यापायी काही माणसं आपलं जीवन सुद्धा गमावून बसतात. Why? का? Because they believe the lie. कारण की त्यांनी खोट्यावर विश्वास ठेवला. That rejection means that they are unlovable. की नाकारलं जाणं म्हणजे आता मी प्रेम करण्याजोगा राहिलो नाही, माझ्यावर कोणाचं प्रेम नाही, कोणी माझ्यावर प्रेम करावं अशी माझी लायकीच नाही. The world may reject you, जग तुला नाकारेल, but God will never reject you. देव तुला कधी नाकारणार नाही बेटा. God will never reject you. देव तुला कधी नाकारणार नाही. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, you are not here today because people sent you here. आज या जागी तुम्ही अशासाठी नाही आहात की लोकांनी तुम्हाला इथे पाठवलं म्हणून तुम्ही आलात, Or your family sent you here. किंवा तुमच्या परिवाराने तुमच्या फॅमिलीने तुम्हाला इथे पाठवलं म्हणून तुम्ही इथे आलात असं नाहीये. You are here because God appointed to meet you here. आज तू इथे आहेस कारण देवाने नेमलं आणि ठरवलं की मी तुला आज इथे भेटणार आहे. That shows God loves you. त्यावरनं एक दिसून येतं की देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. So don't bother much who has rejected you. मग कोणी तुला नाकारलं याचं टेन्शन घेऊन डोक्याला हात मारून बसू नको. Look to the one who has accepted you. ज्याने तुला स्वीकारलंय त्याच्याकडे बघ. Look to the one who loves you. ज्याचं तुझ्यावर प्रेम आहे त्याच्याकडे बघ. Bible says बायबल म्हणतं in Lamentation 3 verse 31, विलाप गीत 3 अध्याय 31 वचन, for no one is cast off by the Lord forever. प्रभू परमेश्वर कधी कायमचं कुणाला लावून देत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. No one is cast forever by the Lord. आणि परमेश्वर कधीच कुणाला असं कायमचं हकलून देत नाही. Bible says in Psalm 27 verse 10, स्तोत्र संहिता 27:10 मध्ये बायबल म्हणतं, though my father and mother forsake me, जरी माझ्या आई वडिलांनी किंवा जरी माझे आई वडील मला विसरले, the Lord will receive me. प्रभू मला स्वीकारेल. माझे माता पिता जरी मला विसरले तरी प्रभू मला स्वीकारेल. People can comfort you. लोक तुम्हाला येऊन सांत्वन देतील. Friends can support you. मित्र येऊन तुम्हाला आधार देतील की छोड़ दे अभी, हो गया अभी, जाने देना. Family can encourage you. फॅमिली आणि परिवार तुला प्रोत्साहन देईल. But only God पण फक्त देव can enter into your deepest wounds तुझ्या अगदी खोल जखमांमध्ये प्रवेश करेल and remove the lies of rejection. आणि ते नाकारलं जाण्याचा तो जो खोटेपणा तुझ्यात घुसलाय त्याला बाहेर काढेल. No matter who has planted it. मग कोणी ते तुझ्यामध्ये रोवलेलं असू दे की तुला नाकारलं, यू आर रिजेक्टेड, ते निघून जाईल. Only God can repair what rejection has damaged. नाकारलं गेल्यामुळे जे काय हानी तुझ्या जीवनात झाली आहे त्याला फक्त देवच दुरुस्त करू शकतो बेटा. You are not defined by who left you, कोणी तुला सोडून दिलं त्यावरनं तुझी व्याख्या ठरत नाही. but who loves you. कोणाचं तुझ्यावर प्रेम आहे त्यावरनं तुझी व्याख्या ठरते की तू कोण आहे. Cannot cancel God's yes for you. लोकांचा नकार देवाने तुला दिलेला होकार रद्द नाही करू शकत. And sometimes आणि कधी कधी God is redirecting you to himself. देव तुम्हाला परत त्याच्याकडे यायच्या दिशेनं चालवत असतो की बाबा ते सगळं सोड आणि देवाच्या दिशेनं चाल. He says, come to me, I made you. देव म्हणतो माझ्याकडे ये, तुला निर्माण कोणी केलं? मी ना. I am the best lover. मी तुझा सगळ्यात उत्तम प्रेमी आहे. लवर ऑफ माय सोल जीसस, माझ्या जीवाचा प्रेमी येशू. God will lift you up before those who rejected you. ज्यांनी तुला नाकारलंय त्यांच्याच समोर देव तुला उभं करणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. The world is full of rejected हे people. जग नाकारल्या गेलेल्या लोकांनी भरलेलं आहे. Rejected by parents, rejected by spouse, असे लोक की ज्यांना आई वडिलांनी नाकारलंय, नवऱ्यानी Friends नाकारलंय, and at बायकोनी, work, मित्रांनी, society. कामावर कोणी नाकारलंय, समाजाने नाकारलंय. We are असे living लोक in a broken world. तुटलेल्या जगात आपण जगतोय बेटा. अशा पद्धतीच्या माणसांनी जग खचाखच भरलंय. Bible says बायबल म्हणतं man was first rejected by God. मनुष्याला पहिलं तर देवाने नाकारलं. Why? Because of sin. का? कारण की पाप केलं मनुष्याने म्हणून. But God didn't abandon us. पण देवाने आपल्याला तरी सोडलं नाही. He sent Jesus on the first Christmas night. देवाने येशूंना पहिल्या नाताळच्या रात्री पाठवलं. Praise God. जो नाताळ आता जवळ आलाय ना, त्या नाताळच्या रात्री येशूंना देवाने पाठवलं. Hear this truth. हे सत्य आज ऐका.
No matter who walked away from you, तुमच्यापासून कोणी जरी निघून गेलेलं असेल, my Jesus came to stay with you. माझे येशू तुमच्या सोबत कायमचे राहायला आलेत. जागा देणार का? आहे का घरात जागा? आणि हृदयामध्ये पण आहे का? Let the whole world leave you, he will come and stay with you. अख्ख्या जगाने जरी तुला सोडलं ना, तरी येशू तुझ्याकडे येऊन तुझ्या सोबत राहायला That's वाटतं. why I never feel lonely ever. म्हणून मला ना कधी एकटं वाटत नाही, कधीच नाही. I never feel lonely मला कधीच एकटं वाटत नाही. because Jesus is with me. येशू माझ्या सोबत आहेत. I talk to him every मी day. येशूंशी रोज बोलतो I enjoy his presence. आणि येशूंच्या सहवासाचा मी आनंद घेतो. Jesus himself said येशू स्वतः म्हणाले in Hebrews 13 verse 5, इब्री करास 13 अध्याय 5 वचन, I will never leave you, I will never forsake मी you. तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. Praise God. हालेलुया. When rejection has exhausted every option, आणि नाकारलं जायच्या भावनेमुळे जेव्हा सगळे पर्याय बंद होतात, faith does something dangerous. तेव्हा विश्वास काहीतरी धोकादायक काम करतो. Because when rejection finds Jesus, कारण नाकारल्या गेलेल्या माणसाला जेव्हा येशू सापडतो, it runs for cover. मग तो माणूस येशूंकडे येतोच. Whether people like आवरण it or घ्यायला. not, लोकांना आवडून whether the आवडो. law likes it or मग not, कायद्याला आवडो तो माणूस येशूंकडे आसरा घ्यायला येतोच. whether my family likes it or not, मग माझ्या फॅमिलीला आवडो I will go to Dapodi. न आवडो, मी दापोडीला जाणार. Whether I have money or not, I will come walking to Dapodi. माझ्याकडे पैसे असो नसो, मी चालत चालत दापोडीला जाणार. पण जाणार. पण मी जाणार. मला येशूंचा आसरा हवाय. मला येशूंकडे यायचंय. मला येशूंचा आधार हवाय. येशूंनी मला झाकलं पाहिजे. A doctor will heal you. डॉक्टर तुला बरं करतील. That's all. बस. पण डॉक्टर तेवढंच He will करतात. send you back. डॉक्टर तुला बरं करतील आणि पाठवून देतील. But Jesus shows you, I accept you first, now I will heal you. येशू तुला दाखवतात की पहिलं मी तुला स्वीकारतो. त्याचं चिन्ह मी तुला मिठी मारतो. मग बरा हो, मग जा. Bible says in Psalm 34 verse 18, स्तोत्र 34:18 मध्ये बायबल म्हणतं, the Lord is close to the broken-hearted. तुटलेल्या हृदयाच्या माणसांच्या जवळ प्रभू आहे. Praise God. कोणाकोणाचं हृदय तुटलेलं आहे ना, त्यांच्या जवळ आहे प्रभू. And he saves those who are crushed in the spirit. आणि ज्यांचा आत्मा असा चुरडलाय ना, भाकरी आपण चुरतो तसा, त्यांना तो तारतो आणि वाचवतो. Bible says in Mark chapter 1, मागचा पहिला अध्याय बायबल म्हणतं, there was a leper, एक कुष्ठरोगी होता. and leprosy in those days was the worst kind of rejection. आणि त्या काळामध्ये कुष्ठरोग म्हणजे भयानक, सगळे नाकारूनच टाकायचे अशा कुष्ठरोगी माणसाला. And leprosy was not just his deepest wound. आणि कुष्ठरोग या माणसाचा या माणसाची खोल जखम होती असं नव्हे. Rejection was the deepest wound. नाकारलं ना, सगळ्यांनी त्याला वाईट टाकलं. समाज, घरचे, बाहेरचे, परिवार सगळ्यांनी त्याला नाकारलं. Jesus touched what religion avoided. आणि येशूने स्पर्श केला तिथे ज्याला धर्माने नाकारलं आणि टाळलं होतं. He touched what fear refused. भीतीनं त्याला नाकारलं, त्याला येशूने स्पर्श केला. Then he spoke words that still break chains even today. आणि मग असे काही शब्द येशू बोलले ज्या शब्दातनं आजही लोकांच्या जीवनाला बांधलेल्या साखळ्या तुटतात. I am willing, my son. आणि येशू म्हणाले, माझी इच्छा आहे माझ्या मुला, Be clean. स्वच्छ हो, शुद्ध हो. 3 words. 3 शब्द, 1 touch. एक स्पर्श. A lifetime of rejection shattered. 3 शब्द, एक स्पर्श. आयुष्यभराचं नाकारलं जाणं गेलं. Praise God. साख्या तुटल्या, बंधन गेलं. तो बरा झाला. But something else left too. मग अजूनही एक गोष्ट त्याला सोडून गेली. Leprosy. कुष्ठरोग. Secondly, rejection. आणि 2, नाकारलं जायची भावना. Shame left him. लज्जा, अपमान गेला. Loneliness left him. एकटेपण गेलं. The lie that he was unwanted left him. आणि हा जो खोटेपणा होता की माझी कुणालाच गरज नाही, माझी कुणालाच गरज नाही, तेही गेलं. Because when Jesus touches you, कारण येशू जेव्हा तुला स्पर्श करतात, he does not just heal your body, तेव्हा येशू फक्त तुझ्या शरीराला आरोग्य देतात एवढंच नाही, he heals the wound. झालेल्या ज्या जखमा, त्या जखमांना आरोग्य देतात. The man came rejected. तो मनुष्य आला होता त्या अवस्थेत नाकारलेल्या, He left restored. पण जाताना पुनर्वसित होऊन गेला, आनंदाने, शांतीने भरलेला. God did not just heal his skin. देवाने फक्त त्याच्या कातडीला बरं केलं एवढं नाही, He re-established his place. त्याच्या जागेला त्याला परत आणलं की That- ही तुझी जागा होती, या जागेवर परत ये. Praise God. देवाला धन्यवाद. So don't cry over who left. तर कोण सोडून गेलं त्याच्या रडत बसून मातम मत म्हणा. Celebrate who stayed. कोण थांबलंय ते बघ आणि तो His आनंद. name is Jesus. येशू थांबलेत, त्याचं नाव येशू आहे. येशू तर सोडून गेले नाही ना.
You don't need the crowd तुला लोकांच्या गर्दीची गरजच when नाहीये. you have the Creator with you. निर्माण करता तुझ्या बाजूने जेव्हा उभा आहे, लोकांचं करायचं काय? You are too loved to stay broken. अरे तुझ्यावर खूप प्रेम केलं गेलेलं आहे, असं तुटलेलं राहायचं नाही. कम ऑन. What hurt you will never hold you. तुला ज्यामुळे जखम झाली आहे ते तुला कधी धरणार नाही. And what people denied, God will supply. आणि लोकांनी जे काही तुला नाकारलंय, देव पुरवेल ना, देव देईल ना. Their rejection is only the soil. लोकांनी नाकारणं म्हणजे केवळ माती, जमीन आहे, जमीन माती आहे. Your destiny is the seed. अरे तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा ते पेरलेलं बी आहे, बी. So don't worry. काळजी नको करू. Forget the world. जगाला विसर, Remember Jesus. येशूंची आठवण ठेव. हालेलुया. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.